लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 6 मार्चचा एपिसोड आपण ऐकत आहोत. मानिनी काकू हॉलमध्ये फिरत असतात. कालच्या भागामध्ये आपण पाहिलं ना, तो मुलगा आलेला असतो धनराज. तो मानिनी काकूंना थांबवतो आणि म्हणतो, हॅलो, तुमच्या भावाचं लग्न आहे का बहिणीचं? मानिनी काकू म्हणतात, नाही नाही, माझ्या मुलांचं लग्न आहे. हे ऐकून त्या धनराजचा चेहरा पडतो. मानिनी काकू म्हणतात, आपण कोण? तो धनराज म्हणतो, नाही नाही, सॉरी सॉरी, पण तुम्हाला पाहून वाटत नाही की तुमच्या मुलांचं लग्न आहे म्हणून. मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला जर मुलगी असती ना, सेम टू सेम तुमच्यासारखी दिसली असती. मानिनी काकू म्हणतात, अहो काय बोलताय तुम्ही? तुम्हाला विक्रम यांनी पाठवलंय का माझी चेष्टा करायला? विक्रम म्हणजे माझे मिस्टर. त्या धनराजचा चेहरा पाहून मानिनी काकू म्हणतात, नाही ओळखत का तुम्ही त्यांना? असं म्हणून मानिनी काकू विक्रम यांना आवाज देतात, विक्रम विक्रम म्हणून. विक्रम म्हणतात, काय ग, आलो आलो असं म्हणून ते मानिनी काकूंकडे जातात. मानिनी काकू विक्रम यांना म्हणतात, तुम्ही ओळखता का ह्यांना? विक्रम म्हणतात, नाही. विक्रम म्हणतात, काय ग तुझं? थोडंसं नजरेआड झालो की लगेच आवाज द्यायला लागते. तो धनराज म्हणतो, मला सुद्धा असं कोणीतरी पाहिजे जो मला नजरेसमोर धरेल. विक्रम म्हणतात, होय का? मानिनी काकू त्या धनराजकडे पाहून म्हणतात, तुम्ही इथे कोणाला शोधायला आलायत का? धनराज म्हणतो, नाही नाही, या लग्नात मी कोणाचं तरी हसू परत करायला आलोय. मानिनी काकू म्हणतात, म्हणजे? धनराज म्हणतो, म्हणजे काय झालं ना, माझ्या कॅप मध्ये एक आजी बसल्या होत्या आणि त्यांना लग्नाला यायचं होतं. लग्नाला त्यांना सोडलं, पण आहेराचं पाकिट आणि बटवा त्या माझ्या गाडीतच विसरून गेल्या. म्हटलं जाऊ, त्यांचं हे हसू परत करून येऊ. लग्नाला आल्यात आणि त्यांचं आहेराचं पाकिट विसरलं म्हटल्यावर त्यांची गडबडच होणार ना. गडबड म्हणजे काय? मूड ऑफ होईल, रडकुंडीला येतील, म्हणून म्हटलं त्यांचं हसू परत करून येऊ, म्हणजे त्यांना बरं वाटेल. विक्रम म्हणतात, म्हणजे तुम्ही कॅब ड्रायव्हर आहात का? विक्रम म्हणतात, वा वा, क्या बात. धनराज म्हणतो, म्हणून म्हटलं आजींना थोडंसं हसू, त्यांना लग्नाच्या ठिकाणी सोडून येऊ, म्हणून म्हटलं हे आहेराचं पाकिट आणि हा बटवा त्यांना देऊन येऊ, म्हणजे सगळंच होईल. माझी लॉटरी सुद्धा लागती का नाही ते पाहू. काय आहे ना, माझ्या नावातच धन आहे, म्हणजे धनराज. धनराज दांगड पाटील. विक्रम म्हणतात, दांगड पाटील, बरं बरं. धनराज म्हणतो, हा, देवी आईच्या आशीर्वादानं बायकोच्या रूपानं एक छुमछुम करणारी आली घरी तर काय, आणि मला तेवढंच हवं आहे. आता विक्रम, मानिनी काकू, धनराज तिघेही हसायला लागतात. विक्रम म्हणतात, खूप इंटरेस्टिंग आहात बरं का तुम्ही. विक्रम म्हणतात, काय नाव काय म्हटले तुम्ही? धनराज म्हणतो, धनराज दांगड पाटील. धनराज आता त्या आजींची पिशवी विक्रम यांच्या हातामध्ये देतो आणि म्हणतो, आजींना द्या आणि आजींचा आशीर्वाद माझ्या कायम पाठीशी राहून द्या. विक्रम आता ते पाकिट वाचायला सुरुवात करतात. जीवा आणि पार्थयांश, कुसुम आत्या. मानिनी काकू म्हणतात, काय कुसुमताई? विक्रम म्हणतात, अरे कुसुमात्या आली की काय? अरे वा, असं म्हणून ते इकडे तिकडे पाहायला लागतात. पुन्हा विक्रम त्या धनराजला म्हणतात, काय तुमचं नाव काय म्हणाला तुम्ही? धनराज म्हणतो, धनराज दांगड पाटील. काका, तुम्ही माझं नाव नका विसरू बरं, आणि तुमच्या ओळखीत कोणी मुलगी असली तर सांगा बरं मला. विक्रम म्हणतात, बरं बरं, सांगल सांगल नक्की. धनराज म्हणतो, बरं बरं, मी तुमच्या मुलांना आणि सुनांना शुभेच्छा देऊन येतो. मानिनी काकू म्हणतात, हो हो, जा ना, इकडेच आहेत ते, आणि हो, जेवून जायचं बरं का. आता विक्रम धनराजला घेऊन जीवा पार्थ यांच्याकडे जातात. धनराज स्टेजवर गेल्यावर पार्थ, काव्या, जीवा, नंदिनी यांना शुभेच्छा देतो, त्यांच्याशी गप्पा मारतो, त्यांच्यासोबत फोटो काढतो आणि मग तो तिथून जातो. आता या दोन्ही जोड्या लग्नातल्या शेवटच्या विधीसाठी बसलेल्या असतात. दोन्ही जोड्या एकमेकांकडे प्रेमाने पाहत असतात, एकमेकांना प्रेमाने खुणावत असतात. इकडे वसू आत्या आणि रम्या रागाने ह्यांच्याकडे पाहत असते. जीवाच्या फेट्याचा लेबल काढायचा राहिलेला असतो, तो खाली आलेला असतो. नंदिनी त्याला इशाऱ्याने सांगत असते की लेबल खाली आलाय, तेवढा काढून टाका म्हणून, पण जीवाला तिचे इशारे काही कळत नसतात. तो इकडे तिकडे पाहायला लागतो. नंदिनी त्याला हाताने इशारा करते की कानापाशी. त्याला वाटतं मुंडवळ्या मागे घ्यायच्यात की काय, तो मुंडवळ्या मागे घेतो. नंदिनी इशाऱ्याने म्हणते, इकडे तुमच्या कानामध्ये सांगते. जीवा सुद्धा इशाऱ्याने म्हणतो, इकडे तिकडे माणसं आहे, अगं काय चाललंय तुझं? आता दोघेही असे जवळ येतात. नंदिनी त्याच्या कानामध्ये काही बोलणार, मागून गुड्डूश असं बोलतो. दोघेही डचकतात. आता दोघेही पुढे पाहायला सुरुवात करतात. नंदिनी म्हणते, आहो जीवा, इकडे या. आता जीवा त्याचं कान नंदिनीच्या चेहऱ्यापाशी नेतो. नंदिनी म्हणते, आहो, तुम्ही फेट्याचा टॅग काढायला विसरलात. नंदिनी म्हणते, आहो, किती घाई तुम्हाला. जीवा म्हणतो, बघ ना, त्या टॅगच्या निमित्ताने तू माझ्या इतक्या जवळ आली. नंदिनी आता जीवाला हाताच्या कोपऱ्याने बाजूला ढकलते. गुड्डू इशाऱ्याने नंदिनीला म्हणतो, थांबा, मी काढतो, असं म्हणून तो टॅग काढायला जातो. जीवा मोठ्याने ओरडतो आणि गुड्डूला म्हणतो, काय चाललंय तुझं? नंदिनी म्हणते, थांबा, मी काढते. आता नंदिनी तो टॅग काढायला जाते. आता नंदिनीला सुद्धा तो टॅग
निघत नसतो. आता ती काय करते, तोंडाने तो तोडायला जाते. तेवढ्यात मिथून काका मागून ओरडतात, अगं कानाला चावती काय त्याच्या. आता सगळेजण ओरडायला लागतात, काय चाललंय काय चाललंय. नंदिनी लाजते आणि खाली पाहते. नंदिनी म्हणते, काही नाही बाबा, काही नाही, मी फक्त ते हे टॅग एवढंच बोलते आणि लाजून शांत बसते. आणि जीवा मान खाली घालून हसत असतो आणि नंदिनीला हाताच्या कोपऱ्याने ढकलून चिडवत असतो. जीवा नंदिनीकडे पाहतो आणि म्हणतो, कशाला चावतेस, असं म्हणून तो पुन्हा तिला सॉरी सॉरी बोलतो. आता इकडे पार्थला खूप गरम झालेलं असतं. पार्थ त्याला जे गळ्यामध्ये उपरणं असतं ना, त्याने स्वतःला हवा मारत असतो. काव्या तिच्या जवळचा रुमाल घेते आणि पार्थच्या चेहऱ्यावरचा घाम पुसायला सुरुवात करते. इकडे वसु आत्या आणि रम्या मात्र चेहरा फुगून रागाने त्यांच्याकडे पाहत असतात. काव्या आता त्याच्या चेहऱ्यावर फुंकर मारायला सुरुवात करते. आता विवाह संपन्न झालेला असतो. आता सगळेजण स्टेजच्या खाली येतात. आता काव्या पार्थ पुढे जातात आणि गुरुजींच्या पाया पडतात. वसु आत्यांच्या पाया पडतात. नंतर मानिनी काकू विक्रम यांच्या पाया पडतात. मग दोघेही जोडीने शारदा काकू यांच्या पाया पडतात. काव्या तिच्या आईच्या गळ्यामध्ये पडून रडत असते. नंतर ती तिच्या वडिलांच्याही गळ्यामध्ये पडते. इकडे जीवा नंदिनीला म्हणतो, चल आता आपण पाया पडून घेऊयात. आता ही जोडी पुढे येते. ती गुरुजींच्या, वसु आत्यांच्या, विक्रम, मानिनी काकू यांच्या पाया पडतात. जोडीने शारदा काकूंच्या पाया पडतात. नंदिनी तिच्या आईच्या गळ्यामध्ये पडून रडते. नंदिनी तिच्या बाबांच्या गळ्यामध्ये पडून रडते. आता हे जोडीने नंदिनीच्या वडिलांच्या पाया पडतात. नंदिनीचे वडील जीवाला बोटांच्या इशाऱ्याने सांगतात की माझ्या मुलीला त्रास द्यायचा नाही म्हणून. जीवा त्याचं कान पकडून सांगतो की नाही, तुमच्या मुलीला मी त्रास देणार नाही म्हणून. आता नंदिनीचे वडील आणि जीवा एकमेकांच्या गळ्यामध्ये पडतात. तर झाला विवाह संपन्न. आता सगळेजण हॉलमधून बाहेर जातात. वसु आत्या आणि रम्या तिथेच असते. आता रम्या ही तिथून जायला लागते तर वसु आत्या रम्याचा हात पकडतात आणि म्हणतात, लग्न लागलं सुद्धा आणि रम्या तू काहीही केलं नाही. रम्या म्हणते, अजून घरी कुठं पोहोचल्यात ते. वसु आत्या म्हणतात, अगं रम्या म्हणते, आता कुठे, त्या चौघांची वरात निघणार आहे, चल चल. आणि वसु आत्यांच्या गळ्यामध्ये हात घालते आणि म्हणते, चल ग, असं म्हणून ती वसु आत्यांना घेऊन तिथून जाते. आता इथे आपल्याला यांची वरात दाखवलेली आहे. वरातीमध्ये हे फुल एन्जॉय करत आहे सगळेजण. जेव्हा नंदिनी, काव्या, पार्थ, विक्रम, मानिनी काकू, शारदा काकू, त्यांचे मिस्टर, आली ठुमकत नार लचकत या सॉंगवर हे खूप एन्जॉय करतात सगळेजण. वरात संपल्यानंतर हे दोघेही जण आपल्या बायकांना उचलून दारापर्यंत आणतात. मिथून काका म्हणतात, वरातीत तुम्ही तुमच्या बायकांना वर उचलून नाचलात, आता तरी त्यांना खाली सोडा बरं. नंदिनी म्हणते, अहो काय तुम्ही सोडा ना खाली. जीवा म्हणतो, अगं असून दे ग. जीवा पार्थकडे पाहतो आणि म्हणतो, बडे भैया काय करायचं. पार्थ म्हणतो, इच्छा तर नाही सोडायची. काव्या म्हणते, अहो काय हो तुम्ही, सोडा बरं खाली. पार्थ म्हणतो, थोडी हाताला कळ आली. जीवा म्हणतो, माझ्याही, असं म्हणून दोघींना खाली सोडतात. जीवा म्हणतो, काय आहे ना, माझी कारभारीन लय भारी आहे. सगळेजण हसायला लागतात. नंदिनी त्याच्याकडे रागाने पाहते. जीवा म्हणतो, नाही म्हणजे कमाल आहे कमाल. मानिनी काकू आता हळदी कुंकवाचं ताट घेऊन येतात. मानिनी काकू जीवा, नंदिनी, काव्या, पार्थ यांना हळदी कुंकू लावतात. त्यांना ओवळतात, त्यांचं औक्षण करतात. आता या जोड्यांना ओवळताना मानिनी काकूंच्या डोळ्यामध्ये पाणी येते. पार्थ म्हणतो, माते आपणास का रडवयास येतय. सगळेजण आता हसायला लागतात. मानिनी काकू म्हणतात, तुला नाही कळणार मेल्या, तुम्हा चौघांचंही आता दुसऱ्यांदा लग्न होतंय. मला असं वाटतंय की मी आज पहिल्यांदा सासू होते आणि जी काही माझी हौस राहिली ती मी आता पूर्ण करणार आहे. कोणीही काहीही बोलायचं नाही बरं का. म्हणतो, अजिबात नाही. विक्रम म्हणतात, होणार, तुझ्या सगळ्या हौशी मौशी पूर्ण होणार. काव्या म्हणते, सासूबाई मी काय म्हणते, तुमचे हे दोन्ही घोडे आजच पहिल्यांदा आपल्या घरी लग्न करून आल्यात असं समजा. हे सगळं पहिल्यांदाच झालं असं समजा. पार्थ म्हणतो, हा तुम्ही सुद्धा ह्याला कलशच समजा, फुटबॉल नका समजू. आता सगळेजण हसायला लागतात. काव्या पार्थकडे पाहते आणि म्हणते, देशमुख. काव्या तर नंदिनीकडे पाहते आणि म्हणते, बघ ना ताई, ग्रहप्रवेश व्हायच्या अगोदरच टोमणे मारायला लागले मला हे. नंदिनी आता पार्थला म्हणते, पार्थ आम्ही युटर्न घ्यायला हवा आहे का. पार्थ मान हलून म्हणतो, नाही. जीवा म्हणतो, एक मिनिट. जीवा नंदिनीला म्हणतो, तू आम्ही काय म्हणतेस बे. नंदिनी म्हणते, हो आम्हीच म्हणणार, कारण काव्याची आणि माझी टीम आहे आणि आता लग्न झालं तरी ती तशीच राहणार आहे. आम्ही येतो जोडीने, जातो जोडीने, त्यामुळे खबरदार, तुमच्या दोघांपैकी कोणी मला किंवा काव्याला दुखवलं तर इथेच भोगावं लागेल
असेल, कळलं का देशमुख बॉईज? जेव्हा म्हणतो हा हा मला लगेच कळलं. जेव्हा आता पार्थकडे पाहून म्हणतो दादा मी काय म्हणतो, शहाण्याने मोहाला शरण जावं असे ते बाबा बोलले होते ना? करेक्ट म्हणाले होते ते. नको रे तुझ्या बायकोला छळू. पार्थ म्हणतो नाही नाही छळणार मी माझ्या बायकोला. पार्थ काव्याकडे पाहून म्हणतो वचन दिले मी तुला. विक्रम म्हणतात बरं बरं चला, पोरींना काही दारातच ताटकाळ ठेवणार आहेत का? चला चला आत या. मानिनी काकू म्हणतात नाही नाही असं कसं? मानिनी काकू म्हणतात उखाणे घेतल्याशिवाय मी कोणालाही आत येऊन देणार नाही. विक्रम म्हणतात हा बरोबर बरोबर, ते माझ्या लक्षातच नव्हतं, बरोबर आहे तुझं. ए चला चला एकदम फर्स्ट क्लास असे उखाणे घ्या बरं. आणि विशिष्ट पोरांनो ते भाजीत भाजी मेथीची तसले उखाणे नाही चालणार. मिथून काका म्हणतात आणि ते काय आहे ना इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचा कवर. मंजू आत्या म्हणतात तुमच्या भूगोलाचा कवर तुमच्याकडेच ठेवा. आता सगळेजण पुन्हा हसायला लागतात. मिथून काका म्हणतात येस येस आय लाईक दिस इज अ रिस्पेक्ट, थँक्यू. काव्या म्हणते अरे युग तू तुझा कॅमेरा का बंद केला? कॅमेरा चालू कर, हे सगळे उखाणे मिलियनच्या घरामध्ये जाणार आहे. काव्या म्हणते चल नंदिनी ताई पहिला मान तुझा. नंदिनी म्हणते नाही मी तुझी मोठी ताई असले तरी सुद्धा नात्याने तू माझ्यासाठी मोठी आहेस. तू थोरली जाऊबाई आहेस माझी आणि देशमुखांची थोरली सुनबाई आहेस, त्यामुळे उखाण्याचा मान तुझा आहे. मग घ्या घ्या उखाणा घ्या. आता काव्या उखाणा घ्यायला सुरुवात करते. काव्या म्हणते गावच्या वेशीवर बहरला परस, गावच्या वेशीवर बहरला परस, सुखाच्या या मंदिराला सौभाग्याचा कळस. कळस आहे सोन्याचा, हर्ष आहे धन्याचा, कळस आहे सोन्याचा, हर्ष आहे धन्याचा, नाव घेते राखून या मान वडील धाऱ्यांचा, मोहित्यांची धाकटी मी देशमुखांची थोरली, मोहित्यांची धाकटी मी देशमुखांची थोरली, पहाट घेऊन आले आता काळ रात्र सरली. आनंदाच्या काव्याचा ग समजला अर्थ, आनंदाच्या काव्याचा ग समजला अर्थ, 7 जन्म माझे झाले देशमुखांचे पार. सगळेजण आता टाळ्या वाजवतात आणि म्हणतात वा वा क्या बात आहे, एक नंबर. युग म्हणतो एक नंबर वहिनी, याला म्हणतात खरा उखाणा. म्हणजे वहिनी ग्रेट आणि तिचा उखाणा ठेट. मानिनी काकू म्हणतात खूपच छान काव्या, मस्त सुरेख ग्रेट. विक्रम म्हणतात ठीक आहे पोरींचे तर उखाणे छानच आहे पण आमच्या मुलांचे उखाणे काही कमी नसणार आहे, सरस असणार आहे सरस. पार्थ होऊन जाऊन दे एखादा सरस उखाणा. पार्थ म्हणतो सरस वगैरे नाही, माझा असा सरळ आपला एखादा उखाणा असेल. मिथून काका म्हणतात साध्या माणसाचा सरळ उखाणा, चला सुरू करा. ते साधा जरी असला ना तरी पण सरसच असणार आहे. सगळेजण म्हणतात वा वा वा. काव्य म्हणते घ्या आता देशमुख. पार्थ म्हणतो मोहित्यांची लेक लाखामध्ये एक, धरतो मी हात इरादे माझे नेक, लाख इच्छा मनी जन्म घेती नव्याने, संसाराच्या या वेलीवर 2 कळ्या याव्या. सगळेजण हसायला लागतात आणि म्हणतात अरे वा वा शब्बास. पार्थ म्हणतो तुम्ही घाई करू नका अजून आहे. पार्थ म्हणतो आता साऱ्या संकटांच्या सावल्या सरकल्या, आता साऱ्या संकटांच्या सावल्या सराव्या, येत्या परीक्षेत काव्या IAS होव्या. आता सर्वजण टाळ्या वाजवतात आणि म्हणतात अरे वा वा छान छान छान. नंदिनी तर शिट्टीच मारते इकडे जेव्हा डचकतो, जेव्हा म्हणतो कमाल भाई कमाल, काय उखाणा घेतलास तू. तर आजचा हा एपिसोड इथेच संपला. दुसऱ्या जोडीचा उखाणा आपण उद्या ऐकणार आहोत. तोपर्यंत टाटा बाय बाय.